दर्शक हो नमस्कार. वेदकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं, त्याच्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सध्या सोलापूर विधान परिषद निवडणुकीचा विषय चांगलाच गाजतो आहे. सरळ निवडणूक लागलेली आहे. भारतीय जनता पक्ष यांचे उमेदवार बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि मोहिते पाटील समर्थक वसंतराव देशमुख जे पंढरपूरचे आहेत, यांच्यामध्ये ही निवडणूक लागलेली आहे. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे वसंतराव देशमुख जे आहेत, त्यांच्या वाटेमध्ये स्वकीयांचेच खूप काटे दिसत आहेत, सध्या पडलेले दिसत आहेत, किंवा हे काटे त्यांना आतापासूनच टोचू लागलेले आहेत. याचं कारण असं आहे की माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना माळशिरसमध्ये वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभं केलं. त्यांचं म्हणणं होतं की ही उमेदवारी त्यांचे चिरंजीव जीवन जानकर यांना द्यायचं ठरलं होतं. याबाबत अनेक वेळा बैठका पण झाल्या होत्या. मात्र ऐनवेळी काल वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज ठेवण्यात आला आणि तो जो उमेदवारी अर्ज त्यांनी म्हणजे वसंतराव देशमुखांनी काढावा म्हणून प्रयत्न सुरू होते आणि जीवन जानकर यांचा अर्ज राहावा असे सगळ्यांचं हे होतं. परंतु नॉट रिचेबल झाले देशमुख. 2च्या पुढे त्यांचा फोन बंद झाला आणि त्यामुळे नाईलाजानं जानकर यांचा म्हणजे जीवन जानकर यांचा उमेदवारी अर्ज काढून घेऊन वसंतराव देशमुख यांचा अर्ज ठेवावा लागलेला आहे. आणि याकरता म्हणून त्यांनी मोहिते पाटलांना जबाबदार ठरलेला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्याच पक्षाचे खासदार आहेत. खरं तर लोकसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील आणि जानकर हे दोघं एकमेकाचे जे राजकीय विरोधक आहेत माळशिरस तालुक्यातले, ते एकत्र आले भाजपच्या विरोधामध्ये. पुढे विधानसभा निवडणुकीला मोहिते पाटलांनी आपली ताकद जानकरांच्या पाठीशी लावून त्यांना आमदार पण केलं आणि लोकसभेला जानकर यांनी मोहिते पाटील यांना सहकार्य केलं होतं. आता त्यांनी सरळ आरोप केला की मोहिते पाटील यांनी आमचा केसानं गळा कापला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे. आणि वसंतराव देशमुख हे पंढरपूरचे आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे गटाला पाठिंबा दिला. भारतीय जनता पक्षाला पंचायत समितीमध्ये त्यांच्या उमेदवारानं, त्यांचे जे एक सदस्य प्रमोद देशमुख म्हणून जे पंचायत समिती सदस्य आहेत, ते कासेगावचे, ते वसंतराव देशमुख यांचे समर्थक आहेत आणि त्यांनी पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता येण्याकरता मदत केलेली आहे. आणि अशा वेळी वसंतराव देशमुख यांच्या हातामध्ये कोणतीही मतं नसताना तरी सुद्धा त्यांना तुम्ही विधान परिषदेची उमेदवारी का दिली असा प्रश्न जानकर यांनी उभा केला. आमदार उत्तमराव जानकर यांनी हा मोहिते पाटील यांना विचारला आणि तोही जाहीर माध्यमातून. यावर मोहिते पाटील यांना विचारलं, त्यांनी सांगितलं आमच्या घरचं हे वाद आहे, आम्ही घरात बसून मिटू. त्यांनी ह्याच्यावर जास्त बोलायला नकार दिलेला आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाहीये हे स्पष्ट होत आहे. कारण करमाळ्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नारायणआबा पाटील हे सुरुवातीला राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर होते. खरं तर तेव्हा महाविकास आघाडी इथं उमेदवार देणार आपलं हे माहित होतं त्यांना सुद्धा. तरी सुद्धा अलीकडच्या काळात त्यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपच्या नेत्यांबरोबर वाढलेले संबंध पाहता नारायणआबा पाटील आमदार असून सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाचे महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा ते राजेंद्र राऊत भाजपच्या उमेदवारांचा प्रचारामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याकरता उपस्थित राहिले होते. हा एक मोठा झटका महाविकास आघाडीला होताच. त्याचबरोबर शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोल्याचे, ते सुद्धा राऊत यांच्या उमेदवारी अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर होते. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जे आमदार आहेत तेच भाजपच्या बरोबर आहेत. हे सुरुवातीपासून संदेश हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर गेलेला आहे, राज्यात सर्वदूर गेलेला आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे सांगोल्याचे आमदार आहेत, गेल्या अनेक दिवसापासून ते भाजप बरोबर दिसतात. कधी ते भाजपच्या बरोबर आहेत, कधी विरोधामध्ये. अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुका झाल्या त्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी सांगोला तालुक्यात सतत घडत असतात. मात्र तिथले सगळेच गट जे आहेत ते भाजप बरोबर दिसतात. म्हणजे देशमुख असतील, साळुंखे पाटील असतील किंवा शहाजीभाऊ पाटील सुद्धा काही निवडणुकांमध्ये भाजप बरोबर, काही निवडणुकांमध्ये विरोधात आहेत. अशीच परिस्थिती सांगोल्यामध्ये करमाळ्यामध्ये सुद्धा आहे. तिथले सुद्धा सगळे गट हे कुठल्या ना कुठल्या मार्गाने भाजपशी कनेक्ट होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वसंतराव देशमुख यांच्याकरता ही निवडणूक सोपी नाही हे चित्र पहिल्यापासूनच स्पष्ट होते. कारण एकतर खूप जे मतदान जे आहे यातलं बहुतांश मतदान हे महायुतीकडे आहे आणि शिंदे शिवसेना ही भाजप बरोबर आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी ही सुद्धा भाजप बरोबरच आहे. हे कालच स्पष्ट झाले. त्यांनी जे अर्ज भरले होते शिवसेनेच्या लोकांनी, त्यांनी सुद्धा आपले अर्ज मागे घेतलेले आहेत. आणि आता महाविकास आघाडीमध्ये
वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीवरनं आता वाद निर्माण झालेला आहे. आता ह्याच्यावर मोहिते पाटील काहीतरी तोडगा शोधतील, एकत्र बसून काहीतरी ह्याच्यावर निर्णय घेतील. परंतु पंढरपूरमध्ये सुद्धा अशी स्थिती आहे. माढ्याचे आमदार पंढरपूरचे असणारे आमदार अभिजित आबा पाटील हे वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीला त्यांचा पाठिंबा आहे का नाही हे अजून स्पष्ट झाले नाही, कारण ते अजून समोर आलेले नाहीत, काही बोललेले नाहीत. परंतु पंचायत समितीमध्ये जेव्हा सत्ता येऊ शकत होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किंवा महाविकास आघाडीची, तेव्हा भालके आणि अभिजित पाटील यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या. तेव्हा वसंतराव देशमुख यांच्या जे एकमेव त्यांचे जे पंचायत समिती सदस्य आहेत त्यांचे समर्थक असणारे देशमुखच त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळं पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीची म्हणण्यापेक्षा अभिजित पाटील आणि भालके गटाची सत्ता येऊ शकली नाहीये. त्यामुळे अभिजित पाटील हे आता वसंतराव देशमुख यांच्या ह्या उमेदवारीवर काय भूमिका घेतात आणि उघडपणे तर ही लोक कधीही त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा सोलापूरला दिसले नाहीत. याचबरोबर मोहोळचे आमदार राजू खरे हे सुद्धा शरद पवार यांच्याच पक्षाचे आहेत. परंतु सुरुवातीपासूनच त्यांनी स्पष्ट केले की ते शिंदे शिवसेनेबरोबर आहेत आणि शिंदे शिवसेनेचे सगळे मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे सतत आमदार राजू खरे यांना बरोबर घेऊनच त्यांची प्रत्येक कामं करत असतात आणि ते तांत्रिकदृष्ट्या फक्त शरद पवार यांच्या पक्षात आहेत, मात्र ते मनाने पूर्णतः हे शिवसेनेमध्ये आहेत. म्हणजे महायुतीबरोबर असल्यासारखंच त्यांचं चित्र आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता वसंतराव देशमुख यांना महाविकास आघाडीमधल्याच आपल्यात खरं तर देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचा मान मोठा आहे, पद मोठा आहे. परंतु हे जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याच पक्षाचे हे सध्या कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्यांच्यापासून दुरावले असतात. कारण आमदार नारायण पाटील हे तर भाजपच्याच उमेदवाराबरोबर दिसले. आज उत्तमराव जानकर जे माळशिरसचे आमदार आहेत त्यांनीच वसंतराव देशमुख यांच्यावर आरोप केलेला आहे, मोहिते पाटलांवर आरोप केलेला आहे, केसानं गळा कापला मोहिते पाटलांनी असा अगदी गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे हे अद्याप तरी कुठल्या चित्रामध्ये आलेले नाहीयेत. आमदार अभिजित पाटील आणि पंढरपूरचं हे जे काही परवा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक झाली त्यामध्ये ज्या काही कुरबुरी झाल्या होत्या ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. पंचायत समितीत भाजप सत्ता कशी आली हेही सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ही जी निवडणूक होती आहे, पण पुढचे जे उमेदवार आहेत माजी आमदार राजेंद्र राऊत भाजपचे ते प्रबळ आहेत. त्यांच्यापाशी स्वतःच्या पक्षाची स्वपक्षीय जवळपास 304 मतं आहेत. महायुतीची सगळी मतं धरली तर 500च्या आसपास मतं त्यांच्यापाशी आणि मित्रपक्ष आघाड्या यांचं मोठं गणित त्यांच्यापाशी आहे. आणि आज त्यांनी पंढरपूरला बोलताना सांगितलं की 550हून अधिक मतं मला मिळतील. आणि त्यांनी सुद्धा आज जे पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक नाराज होते भाजपमध्ये, त्यांना उमेदवारी नाही मिळाली म्हणून, त्यांचाही आशीर्वाद घेण्याकरता ते राजेंद्र राऊत पंढरपूरला आले. त्यांनी प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांची भेट घेतली, स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना अभिवादन केलं, इथल्या नगरसेवकांशी चर्चा केली आणि आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला भाजपचा उमेदवाराचा प्रचार सुरू झालेला आहे. पालकमंत्री त्याचबरोबर आमदार सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे या अन्य भाजपचे सगळे आमदार, समाधान आवताडे यांच्यासह सर्व नेते हे जिल्हाभर फिरतायत. अशा स्थितीत महाविकास आघाडीमधले मतभेद हे उफाळून वर आलेले आहेत. कालच खरं तर उमेदवारी अर्ज मागेची शेवट तारीख होती. आजपासून प्रचार सुरू होणं गरजेचं आहे. मात्र त्याचवेळी उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटील आणि वसंतराव देशमुख यांच्यावर आरोप केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांची पुढची जी वाटचाल या निवडणुकीमधली हे येत्या काळात दिसून येईल. कशा पद्धतीने ते फाईट देत आहेत, कशा पद्धतीने ते मतं गोळा करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या बाजूला हे जे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांना आपल्या बाजूला कसं वळवतायत हे पाहणं गरजेचं आहे. याचबरोबर मोहिते पाटील ज्यांचं बॅकिंग वसंत देशमुखांना आहेत त्यांची पण भूमिका या पुढील काळामध्ये स्पष्ट होईल. वसंतराव देशमुख हे सध्या त्यांनी सुद्धा दौरे सुरू केलेले आहेत. मात्र आज जानकर यांनी जेव्हा त्यांच्यावर मोहिते पाटील यांच्यावर आरोप केला, त्यांनी आमचा केसाने गाळा कापलेला आहे, वसंतराव देशमुख यांना आम्ही मतं देणार नाही, आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीमधले जे आमदार आहेत ते देशमुखांबरोबर आहेत का नाही हे त्या काळामध्ये दिसून येईल. वरिष्ठ पातळीवर ह्यात काय हस्तक्षेप होतोय का हेही पाहणं गरजेचं आहे. खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला फार मोठा धक्का लोकसभा आणि विधानसभेला बसला होता. इथले 6 आमदार हे महाविकास आघाडीचे, त्यातले 4 हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, 1 उभाटा शिवसेनेचा आहे आणि 1 शेकापचा आहे. तर 3 खासदार आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्याला, उस्मानाबाद, बार्शी, मळ आणि याचबरोबर सोलापूर, माढा या 3ही ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार आहेत.
उस्मानाबाद म्हणजे धाराशिवमध्ये शिवसेना उभाटाचे, सोलापूरमध्ये काँग्रेस, तर माढ्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. कागदोपत्री महाविकास आघाडी तर खूप स्ट्रॉंग आहे. मात्र गेल्या दीड दोन वर्षामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून इथं भाजप हा सर्वात स्ट्रॉंग पक्ष केलेला आहे. आणि आता ही जी लढत होतीये ती मोहिते पाटील यांच्या विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे अशी त्याला रंगत आलेली आहे आता. त्यामुळे आणि त्यातच महाविकास आघाडीमध्ये होणारी ही बिघाडी भाजपच्या पथ्यावर पडते की काय असं दिसतंय. नमस्कार.